अडचणी जरी आल्या तर आम्ही कधीच म्हणजे असं एक दिवस सुद्धा थांबलो नाही कधी. छान आहे एकदम अत्युत्तम. 20 वर्ष झालं खातोय. चव बदललेली आहे, टेस्ट आहे पोहे. किती लांब असलं तरी इकडं पाय वळतोय खायला. तयार करून मी देणार, विकास काम ते करणार. अच्छा मामा एक नंबर. 10 किलोमीटर खायला. 10 किलोमीटर तवच खतरनाक आहे. नाथपुरा भीड़ देखिए कितनी है, कितने व्हीकल लगे 2 व्हीलर वगैरह और वेटिंग चल रही है शायद यहाँ पे। महालक्ष्मी टी स्टॉल के नाम से जाना जाता है देखिए इस शॉप को। वड़े आले का गावडा असतो, कमी जास्त असतं. कधी कमी असतो, कधी जादा असतो. हे सगळ्याला तोंड देऊन पुढे सरकायला लागतं. फूड क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम चांगली आहे. कधीही तुम्हाला इथून गेल्यानंतर असं वाटणार नाही की मी नाश्ता केला आणि माझं पोट भरलं नाही, असं कधीच होणार नाही. नाश्त्यामध्ये जेवण करण्याचे अनुभव येईल. एवढी फुल क्वांटिटी आणि क्वांटिटी चांगली आहे. पोहे खायला स्टॉल ना काय देऊ ना खायला 2 पोहे देतो. काय काय ठेवतो आपण इथं? पोहे, उपीट, शिरा, शाबू खिचडी. पोहे उपीट शाबूवडा इकडे शाबूवडा एक नंबर. नाही बरोबर आहे, जी बाकीकडे किंमत आहे तीच किंमत आहे, कमी दादा काय नाही. हो मुलांचा नाश्त्याचा प्रश्नच नाही. गेले 8-10 वर्ष आम्ही अण्णांच्या सोबत आहे, त्यामुळं क्वालिटीबद्दल प्रश्नच नाही. एकदम छान. काय आवडतं तुम्हाला? मला जादा करून पोहे. पोहे डेली येतं वाटतं? डेली रोजचं म्हणजे. हा तो पोळा अजून पिवळा निळा. पोहे आणि शाबू मिक्स पाहिजे. मामा किती वर्ष आले चालू करून? तर 40 वर्ष झाले. 40 वर्ष आले. हे घ्या वेगवेगळे आहे. मिक्स 30 रुपये, खिचडी 40. बघतोय का इथे तुम्ही नाव दिलंय महालक्ष्मी टी स्टॉल. हे घ्या. नाश्त्याची सुरुवात कशी झाली मग? नाश्त्याची सुरुवात ही त्यात पहिल्यापासूनच आहे, त्यातच. खिचडी हे पहिला आधी चहात देत होतं का? होय, दोन्ही पण. दोन्ही पण. अच्छा नाव स्टॉल केलाय ऑनलाईन घेतलाय? पैसे नाही हे जरा वगैरे कोण काय देत. खिचडी पोहे त्याबद्दल अतिशय चांगलं क्वालिटीचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचे प्रत्येक म्हणजे उपीट असो किंवा तुमचा पोहे वडे अप्रतिम आहे. आणि जिथं चांगलं मिळते कोल्हापूर का तिथंच जातात. ते आहे भले त्यांचं स्मॉल आहे. मी गेले 25 वर्ष झाले त्यांच्याकडे बघतोय. ते पहिलं इथं छोटंसं गाडी होती तेव्हापासून होतं. त्यांचा स्वाद घ्यावा इथला. शाबू वडे म्हणा हे म्हणा. मी पण पप्पांमुळेच मला इथं हे कळालं, त्यामुळे इथे टेस्ट खूप चांगली आहे आणि हॉटेलपेक्षा पण खूप चांगलं मिळतं इथं. यावं सगळ्यांनी. इकडं काय बनवताय मम्मी? शाबू वडे. शाबू वडे. हो. आज तर एकदम मस्त असं टकाटक तयार होऊन आले तुम्ही. हा मग बाहेर जाणार आहे. अच्छा बाहेर जाताय. हो. मग काय काय बनवता तुम्ही इथं? पोहे, उपीट, शिरा, शाबू खिचडी, शाबू वडा. काय एवढी गर्दी का लागते अशी बाहेर? काय बनवायचं काय गोड आहे तुमच्याकडं? सिक्रेट रेसिपी काय आहे? असं म्हणजे घरगुती पद्धतीने मिळतं इथं सगळं. पोहे आता किती किलोचे पोहे बनवणार काकू? 2.5 किलो. अच्छा हे प्रत्येक वेळेस असं 2.5-3 किलो बनवतच असतं का? हा आम्ही नेहमी येतो इथं. 10 वर्ष झालं तरी मी येतो नेहमी. खिचडी पोहे योग्य दरात मिळतात आणि फ्रेश ताजे सगळे. दर पण माफक आहेत. सामान असं मोजून मापून टाकत नाही तुम्ही? नाही मोजून मापून नाही कधीच टाकत नाही मी. नाही का? बरोबर येणं पडतंच ते. अच्छा कमी जास्त होतच नाही. नाही खाऊन बघा की आता. गेली 15 वर्ष आम्ही जवळपास मामांच्याकडे येतो. पोहे बाकी झालं शिरा खिचडी उत्तम प्रतीचा सर्वसामान्यांसाठी असा नाश्ता आहे. मामा सर्व्हिस चांगली देतात. परत सर्व्हिस यांची एकदम चांगली आहे. स्वच्छता वगैरे बघितलं तर प्रश्नच नाही. आणि कायमस्वरूपी इथं गेली 15 वर्ष आम्ही आमचे मित्र वगैरे येतोय. उत्तम क्वालिटी आहे. नाश्ता एक नंबर आहे आणि सगळे इथं प्रत्येक क्वालिटी व्यवस्थित आहे. 15-20 वर्ष आहे बघा मी सुरुवात केल्यापासून आहे.
सर्व्हिस चांगली आहे आणि येतात म्हणजे नवरा बायको जोडी लांब नाही येतात. मामा किती किलोमीटर आहे गाव? 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर रोज येतात. अच्छा, 30 किलोमीटर रोज राहायला गावाकडे आहे. हां गावाकडे आहेत. सर्व्हिस एक नंबर आहे काय. असं गाव कोणतं आहे तुमचं? साके. साकेत. म्हणजे रोज जसं आता सरांनी सांगितलं तसं रोज अपडाऊन करताय तुम्ही? हां. मग सकाळची सुरुवात कशी होते मग तुमची? सुरुवात हे आहे मेन बॉस. अच्छा, बोला. प्रत्येक माझं बसतंय ते मापच आहे ते. अच्छा. अच्छा, पोहेमध्ये टोमॅटो पण टाकतात? हां, हे वेगळं दिसलंय ना पोहेमध्ये टोमॅटो. हा, आणि एक्स्ट्रा फक्त हे आणि हे झालं की उपीट करायला लागते, पोहे करायला लागते, खिचडी. शाबू 2 मिनिट जाऊ द्यायचं करतो. खाणार आहे ते काय म्हणजे त्या नाही शाबू नाही करा घे. करणार आहे. आता काय बनवताय काकू? उपीट करणार. सकाळी 7ला ते कामगार असतात, त्यानंतर आम्ही येऊनच सुरुवात. मग अच्छा, तुम्ही कुठून येतात? जसं आता ते साके, कागल तालुका. अच्छा, म्हणजे कोल्हापूरच्या जवळच आहे की? कागल तालुका आहे बघा. कोल्हा म्हणजे 30 किलोमीटर तरी असेल. अच्छा, म्हणजे हे तुमचा रोजचा प्रवास होय असतो? होय, रोजचा प्रवास. हा, होय. 30 किलोमीटर येणं आणि जाणं. पावसाळ्यात सुद्धा आता हा. कायम येणं जाणं. अरे बापरे, म्हणजे पाऊस असो थंडी होय असो? होय, काय असं 5ला उठून 6ला घरातनं बाहेर पडतोय बघा. यांची काय तयारी होती कामगारांची, त्यानंतर आल्यावर बनवायचं चालू. हा का? मग तुम्ही काय काय बनवताय दादा? पोहे, उपीट सगळं, म्हणजे हे आपला पदार्थ आहे ते सगळं. वड्याची साईज एवढी मोठी असते? होय. हा का? काय प्राइस ठेवली? किती किंमत आहे एका वड्याची? 25 रुपये एक वडा ना? होय. 2 वडे जर खाल्ले तर पोट भरून जातात. होय होय. हा? तर एक सुद्धा वस्तू कधी कोण म्हणत नाही की म्हणजे असं बाद आहे. अच्छा, सगळे असं कोणी म्हणत नाही. सगळे व्यवस्थित आहे म्हणतात, चांगली चव आहे म्हणतात मामींच्या हाताला. होय. म्हणजे आधी आम्ही थोडं थोडं बनवायला लागलो, मग लय म्हणजे लय मागणी आली म्हणून आम्ही सुरुवात केली. म्हणजे सपल तसं आम्ही करत गेलो. पहिलं कोणतं आयटम बनवलं मग? पोहेच की. पोहे, उपीट, शिरा पहिलं होतं, नंतर मग शाबू खिचडी, वडे हे नंतर केलं आम्ही. सगळ्यांनी म्हणजे असं कुणीच कधी काय हे खराब आहे तुमचं असं कधीच कुणी मला सांगितलं नाही आतापर्यंत. नाहीतर मीठ कमी आहे, नाहीतर असं हे कमी आहे, असं कधीच कुणी मला सांगायला नाही. आनंदाने सगळ्यांनी देतोय मी करून. आनंद वाटतोय आपल्याला. घर आहे का मागं आपलं? नाही, ते भाड्या नाही आम्ही इथं. अच्छा, एवढ्या कमी जागेत जसं आता तुम्ही बघितलं का मी अक्षरशः म्हणजे वाकून असा हा व्हिडिओ बनवतोय है ना, पूर्ण वाकून असा हा व्हिडिओ बनवतोय. हे दार पण एवढं छोटस आहे, जागा खूप कमी आहे. हो, एवढं भट्टी वगैरे स्टोव वगैरे चालू आहे, गरम होत आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे एक फॅन पण नाहीये. होय, नाही. हा, मग तुम्ही कसं एवढं दिवस? असंच काय एवढं हे नाही, असंच करतोय. मग आता काय करायचं, आपली जागा लहान आहे म्हटल्यावर मग आता काय कुठंतरी हे करायलाच पाहिजे ना. आपला बिझनेस आहे म्हटल्यावर कुठंतरी हे करायला लागते. तयार करून मी देणार, विकास काम ते करणार. अच्छा, मामा शिवाजीराव नमस्ते. नमस्कार. लिंबाळकर सरांची मुलाखत घ्यावं. कुठलं चॅनल?
उपीटमध्ये पण साखर होय टाकता? होय कोल्हापूरचं बरंच काय वेगळं आहे हा रेसिपी. आता याच्यात काय टाकणार आता ते उकळलेलं पाणी? पाणी ते तयार झालं आता ना. तयार झालं. त्याच्यानंतर आता परत काय होणार? आता काय करायचंय हो? हा अहो आता खिचडी. शिवाजीरावांचा नाश्ता एक नंबर नाश्ता आहे. मी गेली 30 वर्ष झाली मी त्यांच्या इथं नाश्ता खात असतो. ज्या वेळेला यांनी शिवाजीराव त्यांनी चालू केलं, शिवाजीराव पाटील हे नाश्ता त्यांनी चालू केला, त्यावेळेपासून मी यांच्या इथं नाश्ता खात आलेलो आहे आणि एक नंबर नाश्ता असतो. सगळे हे त्यांचं पोहे म्हणा, खिचडी किंवा शिरा हा एक नंबर क्वालिटीचा असतो आणि चांगलं सगळं मटेरियल त्यांना वापरत असतात. बेस्टच, काय वाद नाही. चहा देखील त्यांचा चांगला असतो. उपीट दे ना 2 पोहे. हे तुम्ही मिक्स केलं का? मला पार्सल पाहिजे. काय पाहिजे तुला? पोहे. औषध चमचे पिले टाक. होय तर खूप छान आहे. होय खूप छान. शिरा सगळं चांगलं आहे. करायचं ना. बटाटे पण टाकता ना खिचडी. हे जरा तयार होणार. खिचडी तयार होणार हो. ठीक आहे ना. हा पोहे द्या. हा अच्छा, खिचडीमध्ये पण साखर? होय, खाऊन बघा, सगळं पदार्थ खाऊन बघा. या आधी एवढा साबुदाणा भिजत ठेवला आहे. होय. किती किलो लागतं रोजचं साबुदाणा? तरी शनिवारचं गुरुवारचं 20 किलो भिजवायला लागते. अरे बाबा. हे पण टाकणार आता याच्यात? त्यावेळी लय किंमत कमी. 10 रुपये 2 रुपयाला पोहे होते. 2 रुपयापासून आणि 5 पैसे चहा होता. 5 पैसे चहा होता फक्त. पोहे थांबा. काय पाहिजे उपीट? जरा झालं थांबा करणार आहे.
पोहे खिचडी आहे 40 रुपये, मिक्स आहे 30 रुपये आणि उपीट शिरा वगैरे 30 रुपये. ते डबे वगैरे घेऊन येतात पार्सल. हो हो. हो. मुला 2 मिनिटं थांब पोहे तयार करा. तुला चहा देऊ? इडली आहे. इडली नसतीच आहे आमच्याकडे. पोहे उपीट शिरा शाबू खिचडी असतात. पहिल्यापासून मामा अशी गर्दी का? होय होय होय. सुरुवातीपासून आता बरेच कस्टमर असे का जे म्हटले का 40-30 वर्ष आले. होय होय येतात. हा ना. सुरुवात किती होते सकाळी, किती वाजता होते? सकाळी 7 नंतर 6ला कामगार येतात, सगळं तयार करतात, नंतर चालू होते. आणि किती वाजेपर्यंत पण हे भेटत असतं? 1:30-2 वाजेपर्यंत असते. 1:30 वाजेपर्यंत तरी असते कंपल्सरी. तुमचा हा नाश्ता करायचा असेल तर पुढे यावं लागेल. BT कॉलेज शाहूपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर.